नमस्कार मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी. प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस म्हणून शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. पण शिवजयंती आपण साजरी का करतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, महाराजांच्या निधनानंतर जवळपास 200 वर्ष ही जयंती कुणी साजरी केली नव्हती. हो, हे खरे. आपल्या या मातीत आपण आपल्या राजाचा इतिहास विसरलो होतो. किल्ल्यांवर झाडं उगवली होती आणि महाराजांची समाधी कुठे आहे हे सांगायला सुद्धा कोणी नव्हतं. मग असा कोणता महात्मा होता ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रायगड चढला आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा अभिमान जागा केला? आजची ही स्टोरी फक्त माहिती करता नाही, तर आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज शिवजयंतीची खरी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर स्वराज्यावर खूप संकट आली. संभाजी महाराजांचं बलिदान झालं, पुढे पेशवाई आली आणि शेवटी इंग्रजांनी या देशावर ताबा मिळवला. इंग्रजांना एक गोष्ट पक्की माहिती होती, जर भारतीयांना कायमचं गुलाम बनवायचं असेल तर त्यांचा इतिहास संपवावा लागेल. 1850 ते 60च्या काळात परिस्थिती इतकी वाईट झाली होती की रायगडावर जाणाऱ्या वाटा पूर्णपणे बंद झाल्या होत्या. तिथल्या किल्ल्यांची अवस्था खूप खराब झाली होती. लोक स्वतःच्या कामात इतके व्यस्त झाले होते की त्यांना आपल्या राजाच्या कर्तृत्वाचा विसर पडू लागला होता. विचार करा, ज्या राजाने औरंगजेबाच्या नाकावर टिचून स्वराज्य उभं केलं, त्या राजाचा इतिहास आपल्याच मातीत दबला गेला होता. हे दुर्दैव नाही तर काय? आता खरी स्टोरी सुरू होते 1870 मध्ये. महात्मा ज्योतिराव फुले यांना एक गोष्ट समजली होती, जर या समाजाला पुन्हा ताटमानेने जगायला शिकवायचं असेल तर महाराजांचे विचार पुन्हा जिवंत करावे लागतील. हे कुणाचीही वाट न पाहता रायगडावर गेले. तिथे कोणताही रस्ता नव्हता, भयानक झाडी होती. महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतः कष्ट करून ती जागा स्वच्छ केली, तिथला कचरा बाजूला केला आणि जेव्हा महाराजांची ती समाधी समोर आली तेव्हा ते तिथे नतमस्तक झाले. तिथेच त्यांनी पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. त्यांनी महाराजांवर एक जबरदस्त पोवाडा लिहिला आणि जगाला ओरडून सांगितलं की शिवराय हे फक्त राजा नव्हते, तर ते प्रत्येक गरीब, शेतकरी आणि कष्टकरी माणसांचे जाणते राजे होते. हीच ती पहिली ठिणगी होती ज्यांनी पुढे स्वातंत्र्याचा वणवा पेटवला. पुढची 20 ते 25 वर्ष गेली आणि इंग्रजांचा जुलूम वाढला. लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून इंग्रजांनी कडक कायदे केले. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी डोकं लावलं. त्यांना माहिती होतं की इंग्रज राजकारणासाठी आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत, पण शिवजयंतीच्या नावावर लोक नक्कीच एकत्र येतील. 1895 मध्ये टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. ढोल ताशे, लेझिम आणि पोवाड्यांच्या माध्यमातून हजारो तरुण एकत्र आले. लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला एका राष्ट्रीय आंदोलनात बदललं. यामुळे लोकांच्या मनात इंग्रजाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली. शिवजयंती ही केवळ एक जयंती राहिली नाही, तर ती गुलामगिरीची साखळदंडातून बाहेर पडण्याची एक मोठं हत्यार बनली होती. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आजही आपण ही जयंती इतक्या उत्साहात का साजरी करतो? तर ही 4 कारणं प्रत्येक शिवभक्ताने लक्षात ठेवली पाहिजेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द. महाराज शिकवतात की शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही, आपल्या बुद्धीने आणि धैर्याने त्याला हरवायचं. श्री सन्मान. स्वराज्यात शत्रूच्या श्रीलाही आईचा मान दिला जात असे. हा संस्कार आजच्या पिढीला देण्यासाठी शिवजयंती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची काळजी. शेतकऱ्यांच्या भाजीला देठालाही हात लावू नका, हा महाराजांचा आदेश आजही आपल्याला माणुसकी आणि शिस्त शिकवतो. एकीची ताकद. महाराजांच्या सैन्यात सर्व जातीची, धर्मांचे लोक एकत्र लढले. ही एकी आज आपल्याला समाज म्हणून पुन्हा हवी आहे. तर मित्रांनो,
शिवजयंती म्हणजे फक्त वर्षातला एक सण नाही, तर तो आपल्या जगण्याचा विचार आहे. जेव्हा आपण कोणावर अन्याय होऊ देणार नाही, जेव्हा आपण आपल्या बहिणी मुलींचे आदर करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. महाराजांनी किल्ला जिंकला होता. आता आपल्याला लोकांची मनं जिंकायची आहेत आणि आपला हा महान वारसा टिकवायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या घरघरात पोहोचवला. चला, मोठ्या अभिमानाने एकदा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.